आता ते काय पाहा लागते उघडून. डबा तेच आहे म्हटलं, जे दिला तेच आहे डबा बहिणीचा. हे थैली घ्या, डबा घ्या आणि या लवकर. डबा तेच आहे, पण ते आता तूप काढून घेतलं, मग तसंच द्यायचा का म्हणलं? काही एखादी त्यात वस्तू दिली पाहिजे. नाही किमान नाही वस्तू तर निदान इसळ असोय करून धुवून धावून तर द्यायला पाहिजे ना ते. बहिणीचा सोय शेवटी. बापा एवढं पाहा लागते तुला नाही? हो हाय तसं नाही ना मुकाट्यानं, तुला काय करावं लागते? घेऊन जा नेऊन दे. याला तर धुवून आणायलाच लाव तुम्ही. नाही नाही, तसं नाही नेत म्हणलं. कपडे खराब करता का माय तुम्ही? ते धुवून आणा म्हटलं ते डबा. ते चांगलं त्यानं विम बारनं धुवून आणा दिले. बापा मोठा कपड्यावाला डिटेक्टिव्ह त्याचा. सांगतो मला काय गिफ्ट घेतं तर संध्याकाळी. फोन करतो काय तू येतं. आणि तुम्ही डबा धुवून काळजी नको करू तू. काय किती खेप येसान म्हणलं तुम्ही? सांगितलं ना तुम्हाला, जे कोणी घेणार असेल त्याला इथं घेऊन या. ते तयार करायला मला काय टाईम लागून राहिला का? किती स्टॅम्प पेपर लागते आणि किती काय लागते? घेणाऱ्याचा पत्ता नाही. इकणारा 10 चक्रा मारून राहिला. हे सगळं बरोबर आहे, तुमचे कागदपत्र आहे, सगळं आहे. पण ते घेणारा आणा नाही तर त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड, एखादा साक्षीदार त्याला घेऊन या पहिले तुम्ही. नाही तर उशीर करसान तर ते पाठी एक आत्ता गेला, त्याचं लिहिणं सुरू करतो मी. त्याच्या 4 बहिणी यायच्या आहेत, म्हणून ते थांबेल आहे काम. वाटणीपत्र आहे त्याचं, ते का मग सुरू झालं का नाही? मग हे पा म्हणलं दिवसही जाईल. सांगू राहील तुम्हाला, सटकन पटकन करा तुम्ही काय करायचं तो. खरी गोष्ट आहे तुमची, तुमच्याबद्दल काही म्हणणं नाही. पण मी म्हणलं बा कसं ताली सुटी लागून जाते, मग ते येईपर्यंत मग त्याच्या सह्या झाल्या की झालं बाबा. मग मला जाणं आहे ना, मला गडबड आहे ना. तुम्ही लिहिणं जर सुरू केलं असतं तर बरं झालं असतं, असं माय म्हणणं आहे बा. घर विकणारा माणूस आता हेच आहे, आता यायचे सगळे कागदपत्र आहे, सगळं आहे. काय पाहिजे काय नाही सांगून द्या. झेरॉक्स आहे, काय लागते, किती लागते, फी की सगळं तुमचं. नाही तसं नाही होत ना. ते सगळे पाहिजे जर सगळं लिहून वाया गमावता का माय? नाही आला तर काय करू मी? मग लय खेप झालं ना मला. मी आजचा हो का इथं मला जमाना गेला ना माया इथं. हे पा म्हणलं लोक बहिणीला 10 फोन लावले तर येत नाही राहिले. तुम्ही तर ते परका माणसाची गोष्टी करू राहिली. मग तुम्ही त्याला पहिले इथं आणा, नंतर मी सगळं लिहितो. माय फी तर मी सांगितली तुम्हाला. रजिस्टरचा किती खर्च येते ते साहेबाले विचारून सांगतोच मी तुम्हाला. म्हणून म्हणलं तुम्ही त्याला घेऊन या पहिले, मग सुरू करू. नाही तर ते 4 बहिणीवाला आला तर मग मला काही सांगू नका. मी काय म्हणतो, त्याला फोन लावून दे एक वेळ, झाबरू भाऊले. म्हणा या म्हणा लवकर. पण आता आपल्याला काय म्हणे, ते 11 वाजता ठरत होतो म्हणे. 12 वाजून राहिले तरी आता पता नाही. बरं चला, तिकडे जाऊन फोन लावू द्यायला. चला. हॅलो, बोला ना बडबू. काय काही येतं रे बा? 12 वाजून राहिला राजा. इथं आम्ही कटालो ना, आता वाट पाहू तुही. मग लवकर नावे करून घेते घर आणि मग काय कर आम्हाला बी. त्या मालकाला जात आहे ना बा, मला जात आहे दुकानात नी. नाही आलो मी इथं. हे मानमुळे साहेबाची तुपाचा डब्बा दिला, ते आता आणला होता त्यानं वापस. नाही धुतला नाही, काही नाही तसं. तूप काढून घेतलं. मी आणलं पहिले धुवून आणा बाबा ते. घरी जाऊन कमी का बोलणे खाऊ का तिकडे? मामीश्री आहेत ना आमच्या आता होणार आहे. तर म्हणलं येतो मी, बस 10-15 मिनिटात द्या. झालं समजा, ते घासून राहिले वाटतं बाई. जाकट पडत दिसते मला. अबे लवकर आहे ना इथं. अजून एखादी दुसरी पार्टी बसन इथं खरेदीले. वाटणी पत्र एका जणाचं, ते काय आले ना 7-8 जण. 4-5 भाऊ 4-5 बहिणी. ते बस झालं म्हणलं बा. आपलं गेलं मग पुढे. मग 2च्या पुढे आहे मग आपलं. म्हणून म्हणलं लवकर आहे बाबा. बापरे, हो का? बरं. गर्दी आहे का? लय गर्दी लय आहे का? गर्दी कमी आहे सध्या, पण आता येणं सुरू झाले ते खेड्यापाड्यावरचे. मग काय तर सटकन ये पटकन. उशीर नको करू. नाही तर बस झालं मग 2च्या पुढेच मग. बरं. देतो मी आवाज त्याले. बस 2 मिनिटात. आलोच मी. बस 15 मिनिटाच्या आत पोहोचतो तिथं. जसा असेल तसा डबा घेतो, निघतो. काय दादा घेतला असता तसा डबा तर घरी इसायत आहे ते. नसते कामारायचे. इकडे उशीर होते ना मग. लवकर आहे फटकन. ठेव फोन आता. काय करा आता? सांगा आता. 11 वाजता येणार. अजून 12:30 वाजले पण याचा पत्ता नाही. आता थैली भरून वाट बघत आहे मी. काय करावं? एक कॉल करावाच लागेल नाही का? बहुतेक विसरला असू शकते, काही सांगता येत नाही याचं. हे मला वाटतं बस स्टँडवर बायकोला विसरून घरी निघून जा दुखता माणूस दिसते. बघतो मी फोन लावून आता, बघते काय आहे. आला का आता? बरं झालं, वाटच पाहून राहिलो तो बाबा. चालते झेरॉक्स काढायला गेले ते पुढच्या पार्टीवाले. लवकर सटकन जाणं आहे. आणि आपल्याला ते किती स्टॅम्प पाहिजे काय घेणं आहे. चाल सटकन. हे बा 2 मिनिटं. एक फोन आलेला आहे. 1 मिनिटात निपतो तुम्ही. नलूचा फोन आहे आता. एक तर उचलाच लागते. 1 मिनिट. लवकर बोल लवकर. काय सांगायचं ते सांग लवकर. काय म्हणते पाय लवकर. हॅलो, बोल ना. काय म्हणतो नलू? काय होतं म्हणलं?
विसरला वाटते. हा अरे बाबरे काय करावं आता. हा तू मला घ्यायला येणार होता ना क्वार्टरवर. मी आलेले आहे म्हटलं 11 वाजतापासून वाट पाहत आहे तुझी. खिडकीतून अशी तक वाट पाहत आहे कधी येते कधी येते. हा तू म्हणतो काय सांगा आता. अजून स्टॅम्प पेपरचा पत्ता नाही. हा ते नावानं करणं आहे घर आणि आता हे म्हणते या. अरे बा नलू म्हणलं थोडा वेळ लागते बा. हो अर्धा तास लागते अर्धा तास. हो बस येऊन जा तुम्ही. ते गाडीला काही पंक्चर झाली आहे रस्त्यात. हो ना हिंका आता एक तर जाक नाही आपल्याजवळ. हो जाकची वाट पाहून राहिलो मी. एखादा ॲटो गिटो आला की जाक घेतो आणि ते आपलं स्टेपनी बदलतो. अरे बापरे म्हणजे अजून तू म्हणजे अजून रस्त्यावरच आहे का. बापरे बाप. अरे लवकर आहे ना लवकर. किती वेळ लागेल अजून. बस बस अर्धा तास बस आलोच समजा झाल्यासारखं. ते आला ऑटो आला. हो बस बस हे बा अर्धा तासात येतो मी तिथं. काही काळजी करू नका. तयारी करून ठेवून तू तयारी करून ठेव. बॅग गिग भरली का. बॅग भरून सगळं व्यवस्थित केलं आहे ना. खरेदी करायला जायचं होतं ना. हो लवकर आहे फक्त. लवकर आहे म्हटलं. मला थोडंसं काही साहित्य सामान वगैरे खरेदी करायचं आहे. लवकर आहे मार्केटमध्ये जायचं आपल्याला. हो हो बस 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 आलोच अर्ध्या तासात. हो तयारीत राह तू तयारीत राह. हो आलोच गाडी घेऊ. त्याला म्हटलं जोडच बसला यायचं नाही का. जवळ सासऱ्याचा शांताराम घनघणी तसा. आणि हे त्याच्यावरून निघाला वाटते. आपल्याला का लबाड नको बोलत जाऊ ना. एक लबाड बोललं 100 लबाड बोल लागते ना का झाबऱ्या. हा म्हणलं ते नलूले खरं खरं सांगायचं असं आहे म्हणा बा. थोडंसं वेळ लागते इथं. नाही ना तसं नाही ना बाळभाऊ. आपल्याला कसं गिफ्ट द्यायचं आहे नाही. माहित नाही झालं पाहिजे तिला. हो घर घेतलं म्हणून माहित नाही झालं पाहिजे. म्हणून तर हे सगळं आटापिटा. चला आता पटापट स्टॅम्प घेऊ आणि पटापट आपलं काम करून घेऊ. हा 1 घंट्यात नाही पडते. हो करतो मी हँडल बरोबर. बरंच बरं कर बा काय करायचं. हो चला तर चाल. हो चाल. काय कहून वापस कोण आले म्हणलं. अरे बा कायच करणार ज्या 5 मिनिटानं गेम झाला ना आपला. मग काय ते बाय लंच टाइम झाला आता. मग तिथं लिहिण्याची अर्धा पाऊण तास गेला. झेरॉक्स मारा ढमकं करा स्टॅम्प जोडा. इथं येऊन पाहिलं 1:30 वाजला. साहेब म्हणते नंतर आता जेवायला बसलीत ते आता. आता 2:30 नंतर 2:30 वाजता आता. तर कास करा तरी वाटलंच मला. होतेच म्हणले काही ना काही. बरं मग आता काय आता कसं करता म्हणलं. काय करतं जरासं काही पोटात टाकायला लागेल काही. हा इतकी मोठा घर घेऊन राहिला काही भजीत चार राजा कमीत कमी. हो ना चालते भजी गिजे खाऊ चहा पिऊ जरा तिकडे कॅन्टीन गिंटीवर चाल. हो आता 2:30 वाजेला काही नाही. बरं चला ना मग. हो चला म्हणलं मला का. हो चला चला. हो नाश्ता करून घेऊ. हो एरिया आता 2:30 वाजेपर्यंत काहीच नाही. चला. हॅलो. हा बोल ना लो. काय कमाल आहे बा तुझी. कमाल आहे. नाही जनाची तर मनाची तर आहे थोडी. किती 1:30-2 वाजत आहे म्हटलं. वाट पाहू थकले म्हटलं मी. कुठं आहे ते गाडीचं झालंच नाही का पंक्चर वगैरे काढणं काय तुझं ते. कुठं आहे सध्या आता. अरे काय सांगू आता. अरे नलो इतकी मुसीबत झाली ना मा भावती काय सांगू. हो हे पंक्चर झाला गाडी. ते स्टेपनी बदलली. दुसरा टाकला टायर. हो पुढे जाऊन ते बसला. हो आता शेवटी म्हणलं आता पंक्चर काढायसाठी टायर काढून राहिलो. पण आता एखाद्या पंक्चरच्या दुकानात घेऊन येतो मी. हो गर्दी आहे मरणाची. काय करा माणसानं. हो आता हे बा हो मी तरी 2:30 पर्यंत पोहोचतो मी. 2:30-3 पर्यंत हो येऊन जाईन. 3 पर्यंत येतोच. पण बापरे आता 3 वाजता का रे. काय करावं खरेदी कधी करावं आता. पण घरी जायचं आणखी. बरोबर ठीक आहे. पण आता तू काय करणार आहे नाही का गाडी आता हेच झाल्यावर ना. तेच तर आता मला वाटून राहिलं. हो ना मला खराब वाटून राहिलं. आता आलोच मी 3 वाजता. काही हरकत नाही. गेलीच नाही का तू. आलेच नाहीत का अजून. काय करणार शालू मोठं मुश्किल काम झालं. हो ना त्याची गाडी पंक्चर झाली. हो 1 वेळ नाही 2 वेळ. आता ते पंक्चर काढायसाठी टायर आणलं म्हणते. कुठे पंक्चरच्या दुकानात आहेत ते. आता ते काढतील ते गाडीला बसवतील नंतर गाडी घेऊन घरी येते. म्हणजे आता हे मला तर वाटते 3 वाजतात. हो बहुतेक. बापरे सांगा आता तिथे भजी खात होते ना ते. होते बाळभाऊ होते आणि तिथे कोणतरी एक माणूस होता. अगं म्हटलं तुला काय सांगू आता. काय बोलून काय सांगू आता. अरे बाबा काही पंक्चर नाही गाडी झाली. हो आता मला दिसलेत ते. बोलतेस तू. कुठं पंक्चरच्या दुकानाजवळ दिसले का. काय सांगू आता. तिथं हॉटेल नाही का रस्त्याने येताना. हो तहसील जवळ. हो तर तिथं भजी खात होते ते. हो 2-3 होते ते. बाळभाऊ पण होते तिथं. आणि कायच्या तरी फोनवर बातचीत चालू होती द्यायची. मी बघितलं ना. आता मी सोबतच आले ना माझ्या मैत्रिणीसोबत. मग मी म्हटलं लंच करा आणि पुन्हा परत जाऊ. तर म्हटलं बघ ना तू नाही जाऊन बघ. खोटेपणा नको करत जाऊ. काही मजाक नको करतो. हो खरं काय ते सांग. नाही ना नलू ताई. हे बघ मी सांगते तुला जर विश्वास नसेल बसेल तर आता तू गाडी घे स्कूटी आणि जाय लवकर तिथं. आपलं ते हॉटेल नाही का भजी गिजे तहसील जवळ रस्त्यावरचं तिथं आहे ते. अच्छा म्हणजे मला म्हणतात की पंक्चर झाली नसं झालं तिथं भजी खात आहे नाही. असं बरं सांगते मी त्यांना आता. हो सांगते. मला इतका वेळ आता घुमूनच राहिलेत मग ते नाही का. बरं आता जाते मी. ते गाडीची चावी दे. चल येते मी आता. मग मी येते तुझ्यासोबत. चल मी येते ना तुझ्यासोबत. तू सर्व तयारी केली आता का. तू काय एसटीने जाणार आहे का काय करणार आहे तू.
नाही आता बघायचं आहे मला, ते पूर्ण तयारीने चालली मी. हो आता तो जर मला तिथं दिसला तर मी त्याच्यासोबत जाणारच नाही. मी आता बसनं जाईल, स्कूटी घरी आणून ठेवते आणि निघते मग बस स्टँडवर. हो पण मी आली असती, तू म्हणशील तर. तू राहू दे, तू लंच टाइम आहे तुझा, लंच कर. हो तोपर्यंत मी येते 15 मिनिटात पाहू ना. हो, खरं खरं काय आहे हो सगळं पाहूनच यायचं आहे आता. हो त्याचं सांगतो मी आता त्याला काय असते खोटं बोल ना. हो ठीक आहे. बाबा रे, हे कसे काय आले रे बा? झाले आले घरावर कुठे आता. बाळभाऊ नलू आली म्हणजे नलू. बाबा आता कसं निपटता येईन ते. सगळं तुमच्यावर आहे आता. माया तर काही खरं नाही बा. इकडे आहे तुम्ही आहे ना. असं हो का. मी म्हटलं काय पंक्चर आहे म्हणजे गाडी. हो, म्हणून म्हटलं इकडे कसे काय. म्हटलं काय भजे वगैरे खाल्ले वाटते. नाही झाला नाश्ता वगैरे. मलाच निपटा लागतं रे बा, नाही का. अरे कायचं बाबा, झाबरू म्हणून हात जोडा मग काय तर दुनिया भरायची घाई. जा लागते मला नलू मॅडम वाट पाहून राहिली. अरे म्हणलं थांबणार राजा, 1-2 सह्या करून घे. झालं आपलं. इथं खरेदीचं आहे थोडंसं काकाजीच्या. तर म्हटलं बा गॅरंटर पाहिजे, आधार कार्ड पॅन कार्ड हे ते काही सापडे नाही. मला चाल गड्या तू. आता चालला होता हे. हो काय पंक्चर झाली म्हणे बा गाडी. काय म्हणलं बा ते जाऊ दे, पहिले सही कर. अच्छा अच्छा, म्हणजे पंक्चर काढून आले का. अच्छा मग इथं काय म्हणजे काय सही वगैरे कशावर सही. काही नाही, काकाजीच्या घराचा सौदा होता. हो थोडं गॅरंटर म्हणून आलो होतो आम्ही. हो काही विषय नाही त्याचा. फक्त काय एक सही करणार, पण ते 2:30 नंतर आहे. मॅडम थांबणार राजा. ते म्हण नाहीच म्हणे. मॅडम छटाखान भजी तरी काय, सकाळपासून उपाशी आहे म्हणते. हो आता तू याच्यासाठी चालला होता ते गडबडी सकाळी उपाशी पुटी. आणि काय करा मॅडम का खायला का चक्कर येऊन पडशील. आता बा शेवटी भजे नाहीला जास्त खाल्ले त्याने छटाखान. हो बस आता बस ते येऊनच राहिला होता. पण मॅम म्हणलं बा सही होईपर्यंत थांब 2:30 लोक. अच्छा असं आहे का. तर ते हो आता शालू मला म्हणाले की म्हणे इथून मी गेले तर हे दिसलेत म्हणे इथं. मी म्हटलं नाही पंक्चर काढायला गेले. आता हे असं प्रकरण होतं नाही का. बरोबर काय हरकत नाही. मला झाबरू असा उपाशी वगैरे राहत नको जाऊ बरं. हो थोडं खाय. चला आता घरी चला. इच्छा झालं की लवकर घरी ये, नाश्ता करून ठेवते मी. जमलं रे बा, जमलं. काय अंडर नाही नाही काय नाश्ता गिस्ताचं. पण आपण ते काय गाडीनं लय यावेळेस दगा दिला. दोन वेळ दगा दिला. हो ना येतो मी आता. बस एवढी सही करतो आता. थोडंसं यायला सहकार्य करतो. बस येतोच मी आता. नाही बरोबर आहे, काही हरकत नाही. पण हे काय खोटं असतं ना झाबरू. तुला सांगितलं असतं मी काय आहे तर. समजलं ना. खूप राग आला होता मला आता. ये लवकर, मी घरी थांबते वाट पाहते. ये लवकर 3 वाजता. नाही खोट्याचं कामच नाही. खोटं बोलतच नाही ती. नाही मी नाही. हो चला ये मग तू. हो काय हरकत नाही. देतो मी त्याला सही झाली की पाठवून देतो. हो ठीक आहे ये मग. हो ये. ये मग लवकर. हो ठीक आहे येते मी. हो बिलकुल घरापर्यंत पोहोचून घेतो मी. हो मी येतो त्याच्या गाडीत नाही. बरं गेलं वादळ बाबा. हो जाय लवकर नाही का. हो आलती वाटी पदर खुसूनच नाही का. बरं या तुम्ही. हो काही हरकत नाही. जा. झालं म्हटलं आता घराचं सगळं व्यवहार. हो आता तुम्हाला चेक दिलेले आहे, विड्रॉल करून घ्या. आणि म्हणलं धन्यवाद काकाजी, तुम्ही कमी बजेटमध्ये आपल्याला एवढा मोठा बंगला दिला. खरोखर या वाटलं तर कधी या तुम्ही. हो ठीक आहे. बाकी आता येऊ का. हो तिला फोन करून देतो मी. वाट पाहत असं. बरोबर करा, फोन करा तुम्ही, काहीच हरकत नाही. हो ठीक आहे येतो मी. हॅलो हा काय रे झाबरू, झालं का आता निपटलं का. हो झालं म्हटलं. तू आता कसं बस थैली गेली घेऊन बाहेर ये म्हटलं. हो गेट लावून घे पटकन आणि बाहेर उभी राह. आलोच मी 2 मिनिटात पोहोचतो तिथं. ठीक आहे. जास्त कसं टाइमपास नको करू आता. नाही तू नाश्ता करणार होता ना. नाश्ता करून जा ना मग जाऊ ना मग. इथं 4 वाजून राहिले ना. मग काय आता कधी करशील खरेदी. मग गर्दे किती. हो मी आलो, मी तयार राह तू. हो ठेव फोन. पण तू थैली घेऊन आता तयार राहा म्हणून सांगितलं. थोडा नाश्ता 5 मिनिटात होऊन जाईल नाश्ता. कर चल मग. अरे नाही ना, लय खरेदी करणं आहे ना ते. आता मारुतरावचे फटाके घ्या लागते. हो तिकडे त्या लाऱ्याचे फटाके. मग आता त्या फटाके सेंटरच्या तिकडे जाणार पहिले आपल्याला. आबाजीसाठी कपडे घ्या लागते. मग बाकी काय उलीस आहे का. आकाश कंदील हे ते बाकी सामान घेणं आहे ना. मग लय सामान घ्या लागते घरचं. बरं सगळ्याची आठवणी आहे. पण माझ्याविषयी असं थोडा नाही म्हणते एखादी साडी घेते म्हणून का काहीच नाही. हो ना. हो जाऊ दे. पण आपण घेऊन घेऊया. हो एखादा ड्रेस वगैरे चांगला घेऊन घेऊ. हो ना. पण मलाही काही खरेदी करायची आहे. हो म्हटलं मग लवकर आता तिकडचं फटाके सेंटरचं नंतर घेऊ ना. नाही तर मग आपण पहिले आपली खरेदी करून घेऊ ना. घेऊ ना आपलं घेऊ घरचं. पहिले ते आता फटाके घेऊ. त्यानंतर मग ते पंत्या बाकीचं सामान घेणं आहे. मग काय लय काम आहेत ना. चल आता बस गाडीत लवकर पटकन जाणार. चल बरं ठीक आहे. मग आता तिकडचं बघू पहिले. नंतर मग इकडे येऊ मार्केटमध्ये. चल खरेदी. बाबा फटाके काय सर गावाचं सामान घेतलं. पण मला साधा रुमाला नाही विचारलाय ना. हो चला बाई एखादा गिफ्ट म्हणून काहीच विषय नाही. जाऊ दे आता काय करावं काय म्हणा आता. जाऊ दे आपण घेतलं म्हणा ड्रेस याला. नंतर देऊन देऊ याला.
चला आता झालं नलू, आटपलं ना आता सगळं. फटाक्याचंही झालं, कपडे लत्ती झाले, आता आबाजी झाले आणि बाकी सामानही झालं. आता म्हटलं पा आता एक राहिलंच का आहे संगीत आपतच आहे ना. आता मारुतीच्या आईनं पितांबरी आणायला सांगितली होती. ते पितांबरीचे भांडे घासायला तांब्याची ती आणा लागते. आणि एक लेखाचं जगण्याच्या बहिणीले ती ड्रेस घ्यायचा राहिला. हो तेवढं घ्या लागेल एक आपल्याला, बस बाकी काही आता राहिल्यासारखं नाही आहे आता. आता खूपच झाले आता. अरे म्हटलं तुला साध्या पितांबरी पासून म्हटलं आठवण आहे माझ्यासाठी काही कमीत कमी एखादी साडी तर विचारायची असते ना, दिवाळी निमित्त एखादी काही एखादा रुमाल वगैरे काही तर थोडस समजून घे. अरे बाप रे, आता सांगा आता पाय तुझे भुललोच मी. हो तुला घ्या लागेल ना, घेतो घेऊ ना मग आता काय त्याच्यात काय राहिलं घेऊन टाकू. आता काय घेऊ नको, आता काय म्हटल्यावर काय फायदा असते का. तसं घेतलं पाहिजे. मग बघ ना म्हटलं किती लोक हुशार असतात. म्हटलं कोणी मोबाईल देते, कोणी काही देते. तू तर मला साधा रुमाल नाही दिला रे. बोलतोस मोठा. हो ना, मग आता म्हणून राहिलं ना घेऊ म्हणून. साडी घेऊ. होता साडी गिडी घेऊन देतो, काय घ्यास ते. आणि गाडी घेऊन हे सामान मला पटापट टाकणं आहे, निघणं आहे. चल आता तू ते सगळ्याचं सामान घे, सगळ्या गावाल्याचं घे. मला काही देऊ नको, मी तुझ्यासोबत येतही नाही. मी चालली परत घरी आता. मी उद्या माझ्या परीने चालली जाईल. मी हे सामान टाकून आता इले गिफ्ट देणार होतो ना, घर एवढं मोठं गिफ्ट देऊ राहिलो, पण आता हेच चालले आता. अरे ऐक तर घरी मी काय म्हणून राहिलो ते नलू. अरे ऐक ना नलू, मी काय म्हणतो ऐकायला, दोन शब्द ऐकायला तयार नाही. पटापट चालली पुढे पुढे, मी मागस माग. अरे थांब ना तू. अरे मी काय म्हणतो, नाही मी माझ्या घरी जाते आता. तू सुखरूप तुझ्या गाडीनं जा. सगळ्या लोकांना गिफ्ट घे, सामान घे, ज्याला काही पाहिजे त्यांना फोन कर. माझं काही तू काळजी करू नको. मी येते माझ्या परीनं. मी चालले माझ्या घरी. राहू दे बाबा, काय आता तुझ्या घर जवळ आलं. जातो मी महापुरी घरी, तू जाय तुझ्या घरी. जाय मग, आलं तुझ्या घर. आता हे का माझं घर आहे का? डोकं फिरलं का तुझं? क्वार्टर मध्ये जाते म्हटलं मी. असं म्हटलं तू जा तुझ्या परीनं आता. काय बोलतो रे तू? बाय बर घर तुझंच काय ते. पाय ना घरावर काय नाव आहे तर, डॉक्टर नलू निवास आणि ते काय आहे मग. तू नाही तर मग कोणाचं आहे म्हणलं घर. नाही हे कशाला माझं घर आहे? हे कोणी असेल दुसरे, डॉक्टर नलू असतील तिथं असेल. माझं कशाला घर आहे? तुझेच घर आहे ना ते. पाय तर खरी ते डॉक्टर नाव लिहिलेलं आहे, नलू लिहिलेलं आहे, सगळं आहे अंदर. पाटी गिटी पोहू आपण, मग समजून आपल्याला काय आहे. चल बरं आतमध्ये चल. आई बोलतोस आपला, माझं कशाला घर आहे? चल बघू फक्त आणि परत येऊ. बापरे सगळं डोळ्यात पाणी आणलं तू. बघ बरं, 1-1 रुपया जमा करून माझ्यासाठी गिफ्ट दिलं. मी साडीसाठी राग भरले. खूपच रे, खूपच म्हटलं भाग्यवान आहे मी. वरती लीला आहे सगळी ते आता आपल्या हाती काय असते. हे काय आता आपलं चक्र आहे. आज आपलं उद्या दुसऱ्याचं. चला बसला बजेट, घेऊन टाकलं आता. थोडं पैसे जमा केले, थोडे थोडे करत घेऊन टाकलं. चल म्हटलं आता त्या मामाला फोन करून दे. त्याला जरा असं कसं दाखवायचं आहे घर. एक फोन करून दे त्याला. अरे काय दिवस गेला बा भांडे घासण्यात मी. हे झालं किती, ते झालं किती, काय जीव घेते का काय सांगा. अरे झालं ना आता, अजून काही आहेस का? झालं म्हटलं, हे सगळं झालं, निरेपिरे झालं आता. हो ना, मग मी काय म्हणते तुम्हाला, आता झालं ना, आता झालं सर्व झालं. ते नलूचा फोन आला होता, आपल्याला बोलावलेला आहे म्हटलं. इथं जवळच आहे, तिने लिंक पाठवली. तिथे या म्हणजे त्या पत्त्यावर. तर म्हटलं चला बरं लवकर. तिथे जाऊ आपण. काय म्हणते काय माहिती. बरोबर आहे, बरोबर नाही का. हो काही गिफ्ट दाखवत असेल ते. हो काय असं एखादं काही नेकलेस पेकलेस काहीतरी घेतला असेल एखादं. बरोबर, चाल ना चाल. हो काय झाबरू बोलला असेल ना. ते होता ना. दोघे बोलले ते म्हणजे मामाला अर्जंट घेऊन या म्हणे. थोडंसं काम आहे म्हणे, आणि तुम्ही या म्हणे. तर म्हटलं चला, काय म्हणतात काय नाही, तर महत्वाचं काम आहे म्हणे. चला मग, हे राहू द्या भांडे, मग तिकून आले की रॅकमध्ये ठेवून द्या. चला. चांगलंच
घेतलंय ना नाही का 2 नंबरचा पैसा यायचा नाही का 100%. काय हे घर मग तुझं आहे का? हे तुझं आहे घर? हो का? तेच म्हटलं, विश्वास नाही वाटून राहिला. मला विश्वासच वाटत नाही. आता नलू सांगून राहिली हो, आता काय खरेदी केली म्हणते असं तसं आजचा आता. तेच तर म्हटलं, आता कमाल झाली, चमत्कार झाला. तेच म्हटलं चमत्कारच होणार आहेत आता अशी. हो ठीक आहे ठीक आहे. हो पाहिलं ना आता घरगीर पद्धतशीर आहे ना. आता हे गिफ्ट दिलेलं आहे मी नलूला आणि आजच खरेदी केलेली आहे आणि पैसा 1 नंबरचा आहे, समजलं ना. हो ठीक आहे. आता येऊ शकता तुम्ही, चहा पाणी घ्या. हो नलू, चहाचं बघ म्हटलं. हो सगळं व्यवस्थित केलेलं आहे. चहाची व्यवस्था करून घे मामाची. अरे बाबा, पण म्हटलं खूपच म्हटलं चलाकी केली तू. हो, आज तू खरेदी ते दुसऱ्या माणसाची नाही आपल्याच घराची करत होता आहे ना. पण मी आळकाटी आणत होते मनात. आपल्याच घराची खरेदी होती ते, पण कसं आहे आपल्याला गिफ्ट द्यायचं होतं ना. हो म्हणून ते सांगता नाही आलं. चला म्हटलं आता तरी आता आमच्या सालीबाईनं समजा शालूनं केला होता आमचा समजा कार्यक्रम. हो तिनं पाहिलं होतं वाटते. आणि आज योग चांगले तुमचे वाचले तुम्ही. हो नाही तर ताई हो चांगल्या पूर्ण तयारीने चालल्या होत्या. ठीक आहे, करते मामाच्या. हो चल ग ताई चल.